वरळी शिवडी प्रकल्प पावसाळा संपेपर्यंत रखडलेला असल्याची माहिती समोर आली आहे। 31 मे पर्यंत एल्फिस्टन पुलाचं तोंडकाम अपेक्षित होतं, तर नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून तिथे वाद निर्माण झालेला होता। पावसाळ्यापूर्वीच काम करण्याची मुदत संपलेली आहे, तरीही मुदत संपल्यानं तोडकाम आणि बांधकाम रखडल्याची माहिती समोर आली आहे। तर 31 मे पर्यंत एल्फिस्टन पुलाचं तोडकाम सुरू होतं। मी आता आलेली आहे मुंबईच्या एल्फिस्टन परिसरामध्ये, जिथे अतिशय महत्त्वाचा असा एक जो प्रकल्प आहे तो म्हणजे वरळी शिवडी उन्नत मार्ग। आणि या उन्नत मार्गातला एक महत्त्वाचा पॅच जो आहे तो आहे एल्फिस्टन पूल। इथे एक कनेक्टर तयार केलं जाणार आहे ईस्ट वेस्टला जोडणारं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे डबल डेकर असा ब्रिजसुद्धा उभारला जाणार आहे। याच्यासाठी खरं तर मे महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्या आधीच इथली वाहतूक जी आहे ती बंद करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं, परंतु स्थानिक नागरिकांच्या विस्थापनाचा प्रश्न, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा अडकून पडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे एल्फिस्टन पुलाची जी वाहतूक आहे ती अजून बंद करता आलेली नाही आहे। आणि आता डेडलाईनसुद्धा संपलेली आहे, त्यामुळे पुढच्या 4 महिन्यांसाठी हा प्रकल्प रखडला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। आजूबाजूला अशा 19 इमारती आहे। या 19 इमारतींपैकी 2 इमारतींचं आधी पुनर्वसन केलं जाणार होतं आणि कामाला सुरुवात केली जाणार होती, परंतु स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांनी एकूणच पुनर्वसन आमचं एकत्रितरित्या करण्यात यावं, क्लस्टर करून आमचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी केलेली होती आणि तोपर्यंत आम्ही पूल बंद करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं। अखेर शासनानं निर्णय घेतला की या 19 इमारतींचा एकत्रित पुनर्विकास केला जाईल, परंतु हा निर्णय होऊन सुद्धा आता बराच कालावधी आटपलेला आहे, तरीसुद्धा या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली नाही आणि आता डेडलाईन संपल्यामुळे पुढचे 4 महिने या पुलाची वाहतूक बंदसुद्धा करता येणार नाही। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर वरळी शिवडी हा जो मार्ग आहे उन्नत मार्ग, या मार्गाच्या बांधकामाला 4 महिन्यांसाठी खीळ बसला असं म्हणायला हरकत नाही। या कालावधीमध्ये या पुलाचं पाडकाम पूर्ण होऊन हळूहळू बांधकामाला सुरुवात होणं अपेक्षित होतं, परंतु आणि मुळातच हा रेल्वे ओव्हरब्रिज असल्यामुळे इथे बांधकाम करायला तब्बल 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे। असं असताना आणखी 4-6 महिन्यांचा उशीर या ठिकाणी झाल्यामुळं या प्रकल्पाचं काम आता मोठ्या कालावधीसाठी रखडलंय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची बातमी पाहूयात। भायखळ्यातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान राणीबाग येथे पेंग्विनच्या नावावरून नवा वादंग सुरू झालाय। नवीन जन्माला आलेल्या पिलांची नावं इंग्रजी भाषेत मध्ये ठेवण्यात आल्यानं भाजप आक्रमक झालाय। दरम्यान पिलांना मराठीत नावं द्यावीत या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत। भाजपाचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी राणीबागेसमोर बॅनरबाजी करत आंदोलन देखील केलंय। मी 1 महिन्यापासून ह्या पिल्लांची ज्यावेळी नावं इंग्रजीमध्ये ठेवली होती त्या दिवसापासून मी पत्रावर चालू केलेलं आहे की ही नावं मराठीत ठेवली पाहिजेत। जरी आपण बाहेरून जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत। परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमीच या गोष्टीचा अवमान केलेला आहे। नेहमीच राणीबाग प्रशासनाने नेहमीच मराठीची गळचेपीची भूमिका घेतलेली आहे आणि नेहमीच राणीबाग प्रशासनाने मराठीचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मराठीचा अन्याय जो होत आहे तो दूर करण्यासाठी आणि राणीबाग प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। राणीबागच्या लोकांनी ही नावं मराठीमधून द्यायची। आता आपण आपल्या घरामध्ये पण आपण मराठीतच त्यांची नावं देतो की नाही, तसं इथे मराठी आज आम्ही इथे किती वर्ष इथे राहतो, आम्हाला माहिती आहे हे वीर माता जिजाबाई उद्यान, या उद्यानाचं नाव असताना पण इथे हे केलं आणि या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ते दिलेलं असतानासुद्धा असं का करतात ते आम्हाला काय माहिती नाही। कोणाचं त्याचा दबाव आहे की काय आहे ते आम्हाला काय माहिती नाही, पण जर 8 दिवसाच्या आत नाही केलं तर आम्ही आमचं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।